मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पंकज हा मनात विचार करत असतो की आता पोलीस येणार. उद्या सकाळी म्हटल्यानंतर माझ्याकडे असा कोणता पुरावा आहे. मनातच तो विचार करत असतो की नक्की कोणता पुरावा असेल माझ्याकडे. तेव्हा त्याला समजतं की पैसे काढून घेतले खरे, परंतु ते पाकिटच माझ्याकडे आहे. तेव्हा ते रिकामं पाकिट त्याच्याकडे असतं. मग तो काय करतो, देविका गाढ झोपली आहे ना याचा अंदाज घेतो आणि देविकाला हळूच जरा बाजूला झोपवतो. अगदी हळूच उठून तो चोर पावलांनी जरा बाजूला जातो. तेव्हा बॅगमध्ये तो लगेच पाहतो तर त्यामध्ये ते इन्व्हलप असतं. मग आता हे इन्व्हलप जर सर्वांनी पाहिलं तर खूप मोठा घोळ होईल या विचाराने आता तो खूपच घाबरतो. त्यानंतर ते इन्व्हलप घेऊन तो लगेच किचनकडे जायला निघतो. देविकाला अजिबात काहीच संशय आलेला नसतो, कारण ती अगदी गाढ झोपलेली असते. त्यानंतर तो लगेच आता किचनमध्ये जातो. मग त्यानंतर आता डस्टबिनकडे जात तो म्हणतो इथेच टाकतो, म्हणजे माझ्यावर कुणाला अजिबात संशय सुद्धा येणार नाही, असं म्हणून तो ते इन्व्हलप आता फाडतो आणि ते डस्टबिनमध्ये टाकणार. तेवढ्यातच आता सत्या तेथे येऊन लाईट्स ऑन करतो. समोर आता लाईट्स ऑन झाल्यानंतर मीराला पाहून तर पंकजला खूप मोठा धक्का बसतो. तर सत्या त्याच्या पाठीमागेच उभा असतो. त्यावेळी सत्या टाळ्या वाजवतो आणि ए निरूपा, ये बाप, ये बाहेर पटकन, असं दरवाजा ठोठावत म्हणतो. चल चोरट्या, तू काय पैसे चोरतो की काय, असं म्हणून आता सत्या हॉलमध्ये आता त्याला फरफटतच घेऊन येतो. मग आता पंकज म्हणत असतो की सत्या गप्प बस, नको नको. तरीही सत्या काही ऐकायला तयार नसतो. सत्याने आता चांगलीच धांदल उडवलेली असते. त्याचबरोबर सत्या हा हॉलमध्ये त्याला घेऊन आल्यानंतर ए बबडे, इकडे ये लवकर, बबडे आली की नाही बाहेर तू, असं म्हणत असतो. तेव्हा घरातील आता सर्वच जण हॉलमध्ये आलेले असतात आणि सत्यावर निरूपा ओरडू लागते की काय रे, तुला काही झोप आहे की नाही, रात्रभर काय जागाच असतो की काय, असं म्हणून ती समोर पाहते तर पंकजची कॉलर त्यांनी पकडलेली असते. त्यामुळेच आता निरूपाला मोठा धक्का बसतो. तेव्हा रवी सुद्धा त्याच्या रूममधून आता उठून बाहेर आलेला असतो. सर्वजण तेथे आल्यानंतर आता सत्या म्हणतो की मला तुम्हाला एक सांगायचंय. तर निरूपा म्हणते काय कटकट आहे बाबा, सांग पटकन, काय सांग. सत्या आता पंकजकडे पाहून म्हणतो की अरे बाप, आपल्याला लाख मोलाचा चोर सापडला की. तेव्हा सुधाकर राव विचारतात अरे काय झाले बाबा, स्पष्टपणे सांग ना. मग आता मीरा म्हणू लागते बाबा मीच सांगते काय झालंय ते. अहो, आपल्या घरी उद्या सकाळी पोलीस येणार आहे म्हणून खरा चोर पुरावे मिटवण्यासाठी बाहेर निघाला आणि अलगद येऊन आमच्या हाती सापडला. तेव्हा आता देविका मीरावर जोरात ओरडत म्हणते तुझ्या भावाच्या गळाशी आलंय म्हणून अजिबात कुणावरही आरोप करायचे नाही, वाटेल ते बोलायचं नाही. तेव्हा सत्या रागातच आता देविकाकडे पाहू लागतो. मग देविका आवाजच चढवते आणि म्हणते तुला काय वाटतं ग, वाटेल ते आरोप करशील आणि ते मी खपवून घेईल. देविका आता खूपच भडकलेली असते, कारण आता पंकजवर मीराने सरळ सरळ आरोप केलेले असतात. मग आता तुझ्या भावावर आलं म्हणून अजिबात माझ्या नवऱ्यावर आरोप करायचे नाहीत, समजलं. तू तुझ्या भावाला सेफ ठेवतेस आणि माझ्या पंकजवर आरोप करतेस का, मी हे खपवून घेणारच नाही. तू ना अगदी लायकीत राहायचं, असं रागातच ती म्हणते. तेव्हा सत्याला अजूनच राग येतो. मग आता मीरा म्हणते अगं देविका, लायकी तर अजून मी दाखवलीच नाही. अगं अगोदर माझ्या हाती काय लागले ते बघ आणि मगच बोल, समजलं. तेव्हा सर्वजण आता एकमेकांकडे पाहू लागतात. नक्की मीराच्या हाती असं काय लागलंय, हा सर्वांना आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर पंकज मात्र खूप घाबरलेला असतो. तेव्हा निरूपा आता रागातच म्हणते ए गप्पा बस, माझ्या पंकजला जर काही बोललीस ना तर आत्ताच्या आत्ता तुला घराबाहेर काढेन, समजलं. मग मीरा म्हणते हो चालेल, काढा तुम्ही मला घराबाहेर, पण त्या अगोदर मला पंकज बरोबर थोडं बोलायचंय. त्यानंतर आता मीरा विचारते काय रे पंकज, तुझा पगार झाला का. तेव्हा आता पंकज खूपच घाबरतो आणि विचारतो काय पगार. तेव्हा आता देविका एकदम शांत होऊन जाते आणि मग नंतर म्हणते की आता कशाला लपवतोस पंकज, अरे सांग ना की पगार झालाय म्हणून तू. तेव्हा त्याची आता बोबडीच वळालेली असते, त्याला काय करावं समजतच नाही. मग आता मीरा विचारते काय रे, कोणत्या कंपनीमध्ये कामाला आहेस तू. तेव्हा निरूपाला आता खूपच टेन्शन येतं, कारण तिला एकटीलाच माहीत असतं की हा पंक्या काही काम वगैरे करत नाही. मग आता तो म्हणतो मी ते, असं म्हणून तो जरा थांबतो, वेगळंच काहीतरी उत्तर देणार असतो. तर मीरा आता म्हणते की असली कोणती कंपनी आहे रे तुझी, जी महिन्याच्या शेवटी किंवा महिन्याच्या सुरुवातीला पगार देत नाही, अशी अधेमध्येच पगार देते
म्हणून. तेव्हा घरातील प्रत्येक जण मीराच्या बोलण्याचा आता विचार करत असतात, मात्र त्याला काहीच बोलता येत नाही. त्यावेळी तो जरा तिरक्या नजरेनेच देविकाकडे आता पाहत असतो. मीरा विचारते, अरे बोल ना, आता काय बोलायला झालं तुला? मी काहीतरी विचारते तुला, मग तू सांगायला नकोस का? त्यानंतर आता पंकज म्हणतो, हो झाला होता माझा पगार, पण मी सांगितलं नव्हता की माझा पगार झालाय म्हणून. त्याच वेळी आता मीरा विचारते, बरं ठीक आहे बाबा, तुझा पगार झाला असेल, परंतु आपल्या घरामधून जेव्हा पैसे चोरीला गेले तेव्हाच नेमकं तू 60,000 रुपयांचे तिकीट कसे काढले? आता हे ऐकून तर मात्र पंकजला मोठा शॉकच बसतो. तर सत्य आता हसतच त्याच्याकडे पाहतो आणि त्याला विचारतो, अरे सांग ना, आता बोलती बंद झाली की काय तुझी? मग आता या बोलण्याचा निरोपालाही मोठा धक्का बसतो. डोळे वटारूनच ती देविकाकडे पाहू लागते. तर आता सुधाकर राव त्याचबरोबर रवी हे दोघेही आता रागातच पंकजकडे पाहू लागतात. त्यानंतर देविका आता विचारते, काय ग, तुला काय करायचंय? त्याची सॅलरी आहे, तू कोण विचारणारी? मग मीरा आता तिला हाताचा इशारा करून गप्प करते आणि नंतर पंकजच्या हातात जे काही इन्व्हलप असतं ते इन्व्हलप हातात घेते. त्याच्या हातात त्याने ते पूर्णपणे तुकडे करून टाकलेले असतात. मग आता काय रे, या पाकिटातून येतो का तुमचा हा पगार? असं रागातच मीरा पंकजला विचारते. तेव्हा हे नक्की कोणतं पाकिट आहे हे कुणाला काही कळत नाही. मग सर्वजण मीराकडे पाहतच राहतात. मग आता हा स्टॅम्प कसला आहे? खात्यातील निवृत्ती वेतन कार्यालयाचा हा स्टॅम्प आहे, समजलं? तेव्हा आता निरूपाला देखील आठवतं, जेव्हा आता माझ्याकडे सुधाकर रावांनी ते पैशाचं इन्व्हलप दिलं होतं त्याच्यावर हा शिक्का खरोखर होता. तेव्हा ती आता निरूपाला सुद्धा दाखवते आणि पंकजला म्हणते, अरे सांग की बाबा, आता माझ्याकडे जरा आहे पुरावा, तर बोल ना काहीतरी तू. तेव्हा आता पंकज एकदम गप्प झालेला असतो, त्याला काहीच बोलता येत नसतं. सत्या म्हणतो, अरे बोल की, आता तुझी बोबडी वळाली का? आता सांग ना पटकन, काय आहे ही तुझी नाटकं? मग त्यानंतर आता सत्या म्हणतो, अरे बोल ना, आता काय झालं? निरूपा ऐक ना, अगं तू नेहमी म्हणायचीस ना की आपल्या घरात चोर आहे, आपल्या घरात चोर आहे, तर आहेच अगं आपल्या घरामध्ये चोर, तुला माहीत आहे का? हे बघ, हाच आहे आपल्या घरातला चोर. असं म्हणून सत्या पंक्यावर हसतो. तर देविकाला आता मोठा धक्काच बसतो की पंकजने हे पैसे चोरून आणलेत. त्यानंतर आता सत्या त्याची कॉलरच पकडतो आणि विचारतो, काय रे, सांग ना पंक्या, तू चोरी कशी केली? अरे तू लपवायला पुन्हा जाणार हे मला माहीत आहे तुझी चोरी, पण आम्ही दोघेही ना खूप हुशार आहोत. तुला पुन्हा असं हुडकून काढू आणि तुझं सत्य पुन्हा घरातील सर्वांसमोर आणू. त्यामुळे तू आत्ताच बोल, खरं काय आहे ना ते. मग त्यानंतर सत्या देविकाकडे पाहतो आणि तिला हसतच विचारतो, काय ग, तुझा कोण आहे? मग देविका काहीही बोलत नाही. त्यावेळी आता सत्या म्हणतो, कोण आहे हा? तुझा बेबी आहे ना? आणि ऐक ना निरूपा, तुझा कोण आहे हा? तुझा कोण आहे, बोल ना गं. तेव्हा निरूपा सुद्धा काहीच बोलत नाही. तर सत्या आता हसतच म्हणतो, कोण आहे तुझा माहीत आहे का? हा ना तुझा बबड्या आहे, बबड्या. तेव्हा मीरा तर आता खूपच रागात पंकजकडे पाहू लागते. एक नंबरचा तू चोरटा बोका निघाला आहेस. अरे तुझ्यासारख्या बोक्याला वाटलं की अंधारात आपल्याला काही कोणी पाहणार नाही, म्हणजे चोरून दूध पिलं तरी कोणी काही करणार सुद्धा नाही, परंतु त्या चोरटा बोका होताना त्याच्या शेपटावर धुमकेतूने पाय दिला. त्यानंतर निरूपा आणि देविका या दोघीही अक्षरशः रडकुंडीला आलेले असतात. तेव्हा निरूपा आता एकदम खालीच पाहू लागते आणि देविका सुद्धा. आत्तापर्यंत मीराला जे तडातड बोलत होती ते आता सगळं काही एका मिनिटातच तिचा माज उतरलेला असतो. त्यामुळे आता मीरा ही सुद्धा नजर रोखून तिच्याकडे पाहते. त्यानंतर आता सत्या म्हणतो, काय ग, ए निरूपा, आता जरा चेहऱ्यावर कर ना, खाली कशाला मान केली आहे तू? असं आमच्याकडे बघ सगळ्यांकडे जरा. आणि तू काय म्हणाली होतीस की जर माझ्या बबड्याने, माझ्या पोराने असं केलं असतं तर मी सणासण त्याच्या कानाखाली मारल्या असत्या. मग आता मार की. तेव्हा तो आता त्याची कॉलरच पकडतो आणि निरूपासमोर नेऊन उभा करतो आणि म्हणतो, आता कानफाड फोडायचं याचं तू. मग आता निरूपाचा चेहराच पडलेला असतो. सत्या हसतच म्हणतो, निरूपा अगं तू तर शब्दाची खूप पक्की आहे ना, फोड अगं याचं थोबाड अगोदर आणि याची कॉलर पकडून टाक याला आता जेलमध्ये. तेव्हा पंकज काहीच बोलत नसतो, एकदम गप्प गुमाने उभा असतो. त्यानंतर सत्य आता निरूपाला म्हणतो, देविका, निरूपा, एक काम करा, तुम्ही आता राजवर खोटे आरोप करून राजला जेलमध्ये टाकलं होतंस ना, पण आता सुद्धा तुम्ही पोलिसांना बोलवा की, कारण खरा चोर सापडलाय ना, आता लावा बरं फोन. असं म्हणून आता तो त्यांनाच कोंडीत अडकवतो.
तेव्हा सुधाकरराव आणि रवी तर एकदम गप्पच बसतात. तेव्हा रवीला सुद्धा आता खूप राग आलेला असतो की पंक्याने पैसे चोरले. त्याचंही म्हणणं असतं की आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावायचाच. त्यानंतर आता सुधाकरराव हे भयंकर चिडतात आणि म्हणतात की काय रे पंकज, सत्या काय बोलतोय? अरे काय तू पैसे घेतलेस का? तेव्हा तो म्हणतो पप्पा मी ॲक्च्युली असं म्हणून आता तो एकदम गप्पच राहतो. त्याचवेळी आता देविका खूपच चिडते आणि म्हणते की अरे पंकज तत काय करतोय? अरे सांग ना तू नाही घेतलेत पैसे म्हणून. अरे तुझ्या सॅलरीच्या पैशात ना तू तिकीट्स आणले आहेत ते 60,000 रुपयाचे. सांग ना या सगळ्यांना. अरे तुझ्याकडे तुझी पे स्लिप असेल ना आत्ता आण आणि यांच्या तोंडावर मार. जा बरं पंकज अगोदर. तेव्हा आता सत्या म्हणतो हो जा की आतमध्ये जा आणि तुझी जी पेमेंट स्लिप असेल ना ती घेऊन ये आणि आम्हा सर्वांना दाखव. तेव्हा रवीसुद्धा म्हणतो हो याने दाखवायलाच हवी. तर निरूपाचा चेहरा पडलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये असते कारण तिच्याच अंगलट हे प्रकरण आलेलं असतं, तिच्या पार गळ्याशी आलेलं असतं. मग त्यानंतर देविका म्हणते पंकज बेबी काय झालं? अरे बोल ना तू काहीतरी. अरे आणून दाखव ना यांना तुझी पेमेंट स्लिप. अरे तू गप्प का आहेस? जा की घेऊन ये ना ती पेमेंट स्लिप. मग सुधाकररावांच्या पार तळपायाची आगच आता मस्तकात गेलेली असते. तेव्हा पंकज आता जागचा हलत नाही ते पाहून आता सत्या त्याच्यावर हसतो. मग त्यानंतर आता सुधाकरराव हे रागातच विचारतात काय रे? माझा तर विश्वासच बसत नाही रे पंकज. अरे माझा मुलगा स्वतःच्या घरात चोरी करू शकतो? अरे पहिल्या वेळी मी तुला पैसे दिले होते ते घेऊन तू अक्षरशः पसार झाला होतास. नंतर आल्यावर माफी मागितली, शपथा घेतल्यास सगळं काही व्यवस्थित झालं आणि आता परत चोरी केलीस तू? असं आता सुधाकरराव खूपच रागात म्हणतात. तेव्हा आता त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. ते आता रागातच विचारतात काय रे? कोणत्या तोंडाने तू त्या राजवर आरोप करत होतास? बोल ना आता. तुझी बोलती का बंद झाली? असं म्हणून ते आता चिडतात. त्यानंतर आता ते विचारतात की का केलं पंकज असं? असं म्हणून ते रडू लागतात. तेव्हा सुधाकररावांचं हेच दुःख आता रवी, सत्या, मीरा यांना पाहवत नाही. ते तिघेही अगदी इमोशनल होतात. तर सुधाकरराव बिचारे आता रडू लागतात. त्यानंतर आता निरूपाला मोठा शॉक बसलेला असतो. तेव्हा ती आता मनातच विचार करते की बापरे ही तर चोरी पंकजने केली असं म्हणतायत. आता हे सत्य जर उघडकीस आलं तर काही खरं नाही. हा पनवती आहे ना तो तर माझ्या पंकजला सोडणारच नाही. त्याचबरोबर पोलिसांच्या हवाली करेन. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आता लगेच निरूपा आपली दुसरी चाल खेळू लागते आणि म्हणते हे पहा, अरे असंच माझ्या लक्षात येत नाही, असं नेहमी मला विसरायला होतं. अरे बाबा कामंसुद्धा किती असतात आणि त्याचबरोबर माझं वयसुद्धा झालं आहे ना. माझ्या लक्षात कसं राहिलं नाही मलाच माझं कळत नाही असं आता ती म्हणत असते. तेव्हा आता सुधाकरराव विचारतात काय ग निरूपा काय तुझ्या लक्षात राहत नाही? आम्हाला सांग बरं अगोदर. मग आता निरूपा म्हणते अहो खरंच ना नाही लक्षात राहिलं, मला माफ करा, पण मीच माझ्या पंकजला पैसे दिले होते असं निरूपा जेव्हा म्हणते ना तेव्हा मात्र आता पंकज हा निरूपाकडे पाहतच राहतो. कारण पुन्हा एकदा त्याची तिने बाजू सावरून घेतलेली असते आणि त्याला सत्यापासून वाचवलेलं असतं. तर आता सर्वांना मोठा धक्काच बसतो आणि सर्वजण आता निरूपाकडे पाहू लागतात. त्यानंतर आता निरूपाने सगळाच डाव आता पलटवलेला असतो. तेव्हा आता सुधाकरराव विचारतात निरूपा तू त्याला पैसे खरंच दिले आहेत का की त्याने चोरले आहेत? अगोदर सांग मला. मग आता ती म्हणते स्वतःच्याच घरात तो का चोरी करेल हो? खरंच त्याला मी पैसे दिले होते. त्यानंतर आता निरूपा म्हणू लागते की अहो झालं काय की पंकजचा पगार जरा उशिरा होणार होता. मग तुम्हाला काय म्हणाला माहिती आहे का मम्मा? अगं माझा पगार जरा लेट होणार आहे त्यामुळे आत्ता तू मला पैसे दे आणि मग नंतर मी तुला देतो पगार झाल्यावर पैसे. आणि म्हणूनच मी ते पैशांचं पाकीट त्याला दिलं. मग त्याला म्हटलं की पगार झाल्यावर दे बाळा माझे मला पैसे. तेव्हा तो सुद्धा हो म्हणाला. तेव्हा आता रवीला आणि सर्वांनाच माहीत असतं की हे सगळं बोलतीये ना आई ही खोटं बोलतीये. तो आता अशी मान नकारार्थी हलवतो. त्यावेळी पंकजच्या जीवात जीव येतो. मग तो आता म्हणतो अगं मम्मा फायनली ओ माय गॉड तू सांगितलंस. अगं मम्मा किती तुझे आभार मानू कळतच नाही कारण माझ्यावर ना अजिबात या सत्याने विश्वास ठेवलाच नसता.
त्यानंतर देविकाला या गोष्टीवर विश्वासच बसत नाही की पंकज बोलतोय ते खरं आहे. मग आता देविका, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अगं मी तुला मुद्दामच सांगितलं नाही की माझा पगार झाला नाही येते. अगं मम्माला पण मी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं की देविकाला यामधलं काही सांगू नकोस म्हणून. त्यावेळी आता मीराच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा आता ती विचारते, काय? अरे तुला हे अगोदरपासनं माहीत होतं तर अगोदरच का नाही सांगितलं? माझ्या घरच्यांना हे सगळं सहन करावं लागतंय, तुला कळतं की नाही काही? असं म्हणून ती पंकजवर खूपच जोरात ओरडते. तेव्हा मीरा म्हणते, बरं ठीक आहे, पण आत्ताच्या आत्ता जायचं पोलीस स्टेशनला, कंप्लेंट मागे घ्यायची आणि माझ्या राजला अगोदर बाहेर काढायचं, समजलं? तेव्हा मात्र आता देविका ही रडकुंडीला आलेली असते. तर निरूपा आता ही सुधाकर रावांकडे पाहते. तर सुधाकर राव म्हणतात की काय म्हणालीस? तेव्हा ती म्हणते काही नाही. असं म्हणून जरा ती घाबरते आणि म्हणते की नाही, मी कंप्लेंट मागे घेणारच आहे. उगीच त्या लेकराला त्रास झाला. मी आत्ताच फोन करून आले, विसरले होते ना. असं म्हणून आता निरूपा आतमध्ये जायला निघते. तेव्हा आता देविका मात्र खूपच रागात आता पंकजकडे पाहू लागते. मग आता ती रागातच जेव्हा रूममध्ये जायला निघते तेव्हा बेबी बेबी करत लगेच पंकज तिच्या पाठीमागे धावतो. तर सर्वजण त्याच्यावर खूप चिडलेले असतात. मग त्यानंतर सुधाकर रावांच्या जीवात जीव याच वेळी आता सत्या म्हणतो, अरे बाप पाहिलं का? अरे धूमकेतू फक्त चांगलीच नाही तर माझी धूमकेतू जगात भारी आहे. कारण तिने खरा चोर पकडला आणि राजला सुद्धा अगदी बरोबरच बाहेर काढलं. आता राज ना असा चुटकीसरशी बाहेर येईल. त्यानंतर सुधाकर राव सुद्धा आता लगेच मीराचं कौतुक करू लागतात आणि म्हणतात की हो, आहेच माझी सून हुशार आणि माझ्या हुशार सुनेचा कोणीच हात धरू शकत नाही. तिच्या एवढं या घरामध्ये हुशारसुद्धा कोणीच नाही. आहेच माझी ही सून वकिलीनबाई, कारण तिच्यासारखा न्याय कोणालाच करता येत नाही आणि मलासुद्धा न्याय तिनेच मिळवून दिला होता. मग आता सत्यसुद्धा खुश होतो आणि रवीसुद्धा आता आपल्या वहिनीचं कौतुक करत असतो. त्याचवेळी आता पुढे सत्या म्हणतो, अरे बाप, तुला माहीत आहे जेव्हा ही माझ्याबरोबर भांडते ना तेव्हा वकिलापेक्षा सुद्धा खूप डेंजर असते. अरे बाप, मी तर म्हणतो ही धूमकेतू आहे ना ती तर डिटेक्टिव्ह आहे. तेव्हा मीरा आता लाजत असते आणि सत्याकडे पाहून आपली हसत असते. तेव्हा मीरा वहिनी, तू खरंच काही सुद्धा करू शकते, तू तर ग्रेट आहे. असं म्हणून आता सुधाकर राव, रवी सारखं मीराचं कौतुक करतात आणि सत्यासुद्धा मीराचं कौतुक करण्यात अजिबात मागे पुढे पाहत नसतो. आता घरातील टेन्शनचं वातावरण पूर्णपणे असं कमी झालेलं असतं. त्यानंतर आता दुसरीकडे राज हा एकटाच तिथे जेलमध्ये बसलेला असतो. तेव्हा संजय त्याच्या जोडीला असतो. आता तो पुन्हा एकदा गरीब आणि श्रीमंत यामधील फरक सांगू लागतो. तो म्हणतो, जर तू श्रीमंत असतास ना तर लगेच जेलच्या बाहेर सुद्धा निघाला असता. ते पण तुझी चूक नसताना सुद्धा तुला जेलमध्ये इथे सडत बसावं लागते. मग आता तेवढ्यातच हवलदार तेथे येतात आणि म्हणतात, राज सांगलीकर, चला तुमची कंप्लेंट मागे घेतली आहे. तेव्हा राजला आता खूपच आनंद होतो. मग त्यानंतर सत्य आणि मीरा तेथे येऊन पोहोचतात. तर आता राज म्हणतो, बघ, शेवटी माझ्या ताईनेच मला सोडवलं. ती मला म्हणाली होती ना की खऱ्याची बाजू कधीही सोडू नको, म्हणजे खरं तुझी बाजू कधीही सोडणार नाही. तर आता सत्या मीरा हे बोलणं ऐकतात आणि त्यांना आनंद होतो की राजमध्ये खरंच खूप बदल झालाय. त्या दोघांना असं आलेलं पाहून आता राजला खूप आनंद होतो. तो पटकन त्या जेलच्या बाहेर येतो आणि त्याला अगदी भरूनच येतं. तो आता तिला मिठी मारतो. आता तो म्हणतो, खरंच ताई, अगं मी काहीच केलं नव्हतं. मग आता मीरा लगेच त्याचे अश्रू पुसते आणि म्हणते, बाळा, मला माहीत आहे तू काहीच केलं नव्हतं ते. अरे मी तुझ्यावर अजिबात काडीचा सुद्धा संशय घेतला नव्हता. मला माहीत आहे की तू काहीच केलं नाहीस आणि बाकी कुणाचा नसला तरीही माझ्या भावावर पूर्णपणे आहे विश्वास. त्यावेळी मीराला खूपच आनंद होतो की आपला भाऊ बाहेर आला. बरोबर त्याची काहीच चूक नव्हती तरी माझ्या भावाला इथे जेलमध्ये थोडा का वेळ होईना राहावं लागलं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये त्याने आता तिच्या आईला घरी बोलवलेलं असतं. सर्वजण तेथे बसलेले असतात आणि राजसुद्धा असतो. तर आता निरूपा म्हणते की बरं झालं तुम्ही आलात. ज्याचा शेवट गोड ना त्याचं सगळं काही गोड. मग आता चहा पाण्याचं बघ गमीरा काहीतरी यांच्या, असं निरूपा आता अगदी गोडच बोलू लागते. तेव्हा लक्ष्मीलाच मोठा धक्का बसतो. मग आता चहा पाण्याचं बघतो आम्ही काय आहे ते, अगोदर तुम्ही माझ्या घरच्यांची माफी मागा, असं आता मीरा म्हणते. तेव्हा मात्र निरूपाला मोठा धक्काच बसतो. आता माफी कशी मागावी हाच प्रश्न तिला पडलेला असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.